भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझा नमस्कार, अभिनंदन. हा येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना मी स्वागत करीत आहोत. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभाचा असो, आशीर्वाद असो. आज वचन पाहणार आहे प्रेषितांची कृत्ये 7 अध्याय 10 वचन. ॲक्ट 7:10. प्रेषितांची कृत्ये 7:10. त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटातून सोडवले आणि मिस्र देशाचा राजा फारो याच्या दृष्टीने कृपापात्र व ज्ञानी असे केले. म्हणून फारोने त्याला मिस्र देशावर आणि आपल्या सर्व घरावर अधिकार नेमले. 10 वचन वाचूया. 10 वचनामध्ये एक गोष्ट आहे. 9 वचनमध्ये देव त्याच्याबरोबर होता. न तर कुलपतीने हेव्यामुळे योसेफाला मिस्र देशात विकून टाकले, पण देव त्याच्याबरोबर होता. इथे काय घडलं, तुम्ही उत्पत्ती 37 अध्याय वाचून पाहताना याकोबाला 12 मुलं होते. शेवटचे 2 मुलं युसूफ आणि बेंजामिन.
हे त्याच्या बायको रागेलने जन्मलेले 2 मुले होते. आता याकूब आपल्या बापाच्या मेंढऱ्यांना चारत होता आणि याकूब युसुफवर जास्त प्रीती केला, कारण तो वयस्कर असताना युसुफ जन्मला ना, त्याच्यावर जास्त प्रेम होता. पण त्याच्या 10 भावंडेने पाहिलं, 10 थोरले भाव आहेत ना, त्यांनी पाहिलं, बापरे, आपल्या बाप तर आपल्यापेक्षा जास्त याच्यावर प्रेम करतो. म्हणून युसुफाच्या विरुद्ध करायला लागले. त्याच्यात चांगलं बोलायचं नाही, वागायचं नाही. आज देवबापा तुमच्यावर जास्त प्रीती करताना शैतानाला राग येणार ना. तो अगोदर जन्मलेला मुलगा आहे, म्हणून शैतान तुम्हाला सतवतो. अरे हे देवावर एवढं प्रीती करते आणि देव इच्छावर एवढं प्रीती करतो, तर तिला सतवायला पाहिजे. नंतर युसुफाला 2 स्वप्ने पडले. एक स्वप्नामध्ये तो म्हणतो, आपण खेतीमध्ये उभा होता आणि सगळ्याने दाणे कापून त्याच्या गड्डा बांधून ठेवले होते. पण काय करू, माझ्या गड्डा मध्ये आहे, 11 गड्डा माझ्या चारोभोवतीला उभा राहून मला नमस्कार करतात. भावना राग आला. एकतर वडिलाचा आवडीचा झाला, आता स्वप्न काय बघतो, आम्ही 11 जणांच्या समोर वाकणार का, आमचा मान याच्याकडे होणार का, अरे छोटा आहे असं कसं म्हणतो. म्हणून आता जास्त त्याच्या विरोध करायला लागले. हा किती घमंडी बघा, सगळ्यात लहान आहे आणि सगळ्यात मोठा होणार. परत त्याने आणखीन एक स्वप्न पाहिलं. त्याने सांगितलं, बघा मी उभा आहे, आसमानातून 11 तारे, सूरज आणि चंद्रमा सर्व माझ्या नमस्कार केले. ते म्हणले, अरे तुझ्या आई वडील तुझे भाऊ सगळं तुझ्या समोर मान वाकणार का. त्याच्या वडील म्हणतो, असं कसं स्वप्न पाहिलं, तुझ्या आई बाप पण तुझ्या समोर येणार का दया मागायला, काय समजतो. पण त्याच्या वडील तर विसरून गेला, पण थोरला भाऊ ना ते स्वप्न विसरले नाही. एकदा बापाने काय सांगितलं, अहो तुझं भाऊ सगळं लांब गेलेलं आहे मेंढरांना चारायला, जरा जाऊन बघून ये, ते सुखरूप आहे का बघून ये म्हटलं. हा गेला भावांना शोधत आणि शोधला. तिथं जिथं ते चारतात तिथं नाही आहे. तिथं एक माणूस म्हणला, अरे काय शोधतोय, माझ्या भावांना शोधतो. अरे ते एकमेकाबरोबर बोलत होते, आपण तोतानला जाऊ. मग तो तोतांपर्यंत बिचारा आणखीन लांब गेला आणि भावांना पाहिलं. पण त्याच्या भावाने तो दूर येताना त्याला पाहून म्हटले, स्वप्न पाहणारा आला रे, आता आपण याला ठार मारू आणि या खड्ड्यामध्ये फेकून देऊ, बघूया याचं स्वप्न कसं पुरं होतं बघूया. जवळ आले तर त्याच्या सगळे कपडे काढले याला कोणी, त्याला मारले, त्यातून खड्ड्यामध्ये फेकून टाकले. कारण एक भावाने म्हटलं, हे त्याला मारू नको रे, आपला भाव आहे ना, या खड्ड्यामध्ये मरू दे, खड्ड्यामध्ये पाणी नाही आहे, कसं पण मरणार आहे, आपल्या हाताने मरायचं नाही. त्याने काय केलं, ते कपडे एक बकरीच्या रक्तामध्ये डुबून काढले. वडिलाकडे काय सांगितलं माहिती आहे का, हे तुमचं मुलाचं कपडे आहे का बघा. याला का माहीत नाही का भावाचे कपडे तुमच्या मुलाचे कपडे आहे का. अहो आम्ही जंगलामध्ये पाहिलं, हे पडलं होतं रक्ताने. त्याचे वडील बघून बघतो, अरे बापरे, माझ्या मुलाचे कपडे, अरे माझ्या मुलाला कोणी जंगली जानवरने मारून टाकलं ग, रडत बसला. आता खड्ड्यामध्ये टाकून हे लोक मस्त खायला बसले. युसुफाने जे त्यांना जेवण आणले होते ते जेवण खायला बसले. इतक्यात त्याने पाहिलं काही व्यापारी त्या मार्गाने जात आहेत. ते इस्माइली आहे. इस्माइलीचा आणि इस्रायलच्या पटत नाही, दोघे भांडतात. आज पण भांडत राहिले ना, इस्माइली इस्रायली, जाऊ दे. तर त्यांच्याकडं याने 20 चांदी सिक्क्यामध्ये त्याला विकून टाकलं. भावाला गुलाम म्हणून विकून टाकलं.
आणि ते त्याला मिस्र देशामध्ये नेले. तिथे येऊन त्याने काय केलं, एक मोठा अधिकारी होता, देशाचा अधिकारी, म्हणजे मान कापणारा, फाशी देणारा असा अधिकारी, त्याच्या घरी त्याला विकले. त्याने विकत घेतलं. भावाने त्याला विकलं. भावाने त्याला, हे माझा भावच नाही असं म्हणून त्याला त्यागून टाकले. पण वचन काय म्हणतो, देव त्याच्याबरोबर होता. हालेलुया. तुम्हाला सर्वजण सोडून जाऊ दे, पण देवबाबा कधी तुम्हाला सोडणार नाही. ईश्वरने देवाने म्हटलं, मी तुला कधी सोडणार नाही, कधी त्यागणार नाही. तुम्ही इब्रिकरांस पत्र 13:5 Hebrews 13:5, इब्रिकरांस पत्र 13:5, तुमची वागणूक द्रव्य लोभावाचून असावी. जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे. कारण त्यांनी, परमेश्वरने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. आणि 6 वचनामध्ये आपण काय म्हणायचं, म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय करणार आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझ्या काय करणार, कारण परमेश्वर मला म्हटलेलं आहे, मी तुला सोडणार नाही बाबा, तुझ्याबरोबर सदा असणार. पहिलं गोष्ट, युसुफाबरोबर परमेश्वर होता. आणि उत्पत्ती 39:2 आणि 3 जेनेसिस 39:2 and 3, उत्पत्ती 39:2 आणि 3 पाहत आहे, परमेश्वर युसुफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे. 3 वचनामध्ये, परमेश्वर युसुफाबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो, असं त्याच्या धन्याला दिसून आले. त्याचा मालिक बघतो, अरे माझ्या हातून होत नाही काम, युसुफच्या हातून होतो, कारण देव त्याच्याबरोबर आहे. जे काय करतो त्याला यश भेटते ना. नंतर मालकाने काय केलं, ए बाबा, आता माझ्या घराची मालक तूच आहे, तू सगळं काय बघून घे, या नोकराचार्यांना तू बघून घे बाबा, मी काय बघणार नाही, फक्त मला काय तो जेवण काय आणतो बस एवढं मी बघणार, काय बघणार नाही. देवाने कसं वर केलं बघा. नंतर काय झालं, एकदा त्या मालकाची बायको याच्यावर नजर टाकली. अरे वा, सुंदर मुलगा आहे, एकदम छान दिसतो आहे. त्याला म्हणायला लागली, अरे चल रे, माझा मालक बाहेर गेले, चल आपण एकत्र राहूया. पण युसुफाने म्हटलं नाही. उत्पत्ती 39:9 तो का म्हणतो, जेनेसिस 39:9, या घरात माझ्यापेक्षा ते कोणी मोठे नाही, आणि तुम्ही त्याची पत्नी आहात, म्हणून तुमच्या केरीस त्याने माझ्यापासून काही दूर ठेवलं नाही. सगळं तुझ्या आहे बाबा, ही माझी बायको आहे. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू, हे वाईट गोष्ट आहे. मालक माझ्यावर भरोसा करतो, भरोसा करून घरचं सगळं माझ्या हातात दिलं, तुम्ही त्यांच्या बायको आहे, तुम्हाला मी कसं स्पर्श करू, एवढं मोठं पाप मी कसं करणार का, देवाच्या विरुद्ध करणार का, नाही. पण देवाने याचं खरं जेवण पाहिलं. नंतर त्या मालकाच्या बायकोने काय केलं, मालक घरी येताना आणि युसुफाला त्याचे कपडे ओढली, तर कपडे सोडून नागो बाहेर पाळून गेला. आणि मालक आल्यानंतर ती म्हणते, बघा बघा बघा, तुम्ही नोकरी म्हणून ठेवलं ना, तो किती वाईट आहे, त्यांनी मला वाईट काम करायसाठी त्यांनी किचली, आणि मी ओरडू लागलं, त्यांनी आपले कपडे सोडून बाहेर पळून गेला बघा. मालकाला राग आला, त्यांनी काही विचारपूस केली नाही, सरळ त्याला धरून जेलमध्ये बंद केला. आता युसुफ जेलमध्ये आहे. पण जेलमध्ये असतानासुद्धा उत्पत्ती त्याच्या 39:23 वचनामध्ये पाहत आहे, उत्पत्ती त्याच्या स्वाधीन जे काय होते त्याच्याकडे बंदिशाने एकदा पाहत, कारण परमेश्वर युसुफाबरोबर होता, आणि जे काय तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करे. आता बंदीगृहाच्या अधिकारी आहे ना, त्यांनी पण सगळं युसुफाच्या हातात दिलं, कारण देव त्याच्याबरोबर आहे. त्याला भावाने त्यागले, मालकाने त्यागलं, पण परमेश्वराने त्यागलं नाही. तुमच्याबरोबर देव असला ना, तुम्हाला सर्व विरुद्ध करू दे, कोणी पण तुमच्या विरुद्ध बोलू दे, तुमच्याबरोबर काम करणार तुमच्या विरुद्ध उठणार, तुमच्या मालक उठणार,
पण देवाला सोडू नका, देवाची संगती सोडू नका. देव त्याच्याबरोबर आहे. हालेलुया. तुमच्याबरोबर देव असायला पाहिजे. देव असला तर खरोखर तुमचा आशीर्वाद असणार. नंतर देवाने काय केलं, त्या देशाचा राजा फारो त्यालाही स्वप्न पडलं. 2 स्वप्न पाहिलं त्यांनी. त्या स्वप्नामध्ये 7 गायी येतात हष्टपुष्ट. त्यानंतर आणखीन 7 गायी येतात एकदम असं वाळकं असं वाटतं की सोमालीवरून आले, एकदम अकालमध्ये पडून आले. पण काय बघतो हो, हा 7 वाळके गाय त्या तगडे गायींना मारून फाडून टाकले. अरे हे काय दर्शन आहे. आणखी स्वप्न पाहिलं, एकाच फांदीमध्ये 7 अनाज पिकून येतात, ते एकदम मस्त आहे. नंतर सुकलेले येतात, ते त्यांना मारून टाकतात. हे असं का स्वप्न. त्याने आपलं सगळं ज्ञानीनं बोलवलं, त्यानं सांगितलं की असं स्वप्न मी पाहिलं ग, याचा अर्थ सांगा. कोणाला अर्थ कळलं नाही. नंतर काय झालं, युसुफबरोबर जेलमध्ये असताना राजाला प्याला देणारा त्याला एक स्वप्न पडलं आणि युसुफने त्याचा अर्थ सांगितला होता. आता तो म्हणतो, बापरे, 2 वर्षानंतर माझी चुकी मला आता आढळली, आता मला आठवण आली. जेलमध्ये एक मनुष्य आहे, एक जवान आहे, तो सगळ्या स्वप्नाचा अर्थ सांगतो. मग राजाने त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं, स्वप्न असं आहे बाबा, अर्थ सांग. आणि त्याने अर्थ सांगितलं, राजा, तुमच्या देशामध्ये 7 वर्ष खूप अन्न पिकणार आहे, खूप अन्न पिकणार आहे. त्यानंतर 7 वर्ष दुष्काळ पडणार आहे. तुम्ही असं करा, हे 7 वर्ष भरपूर अन्न पिकणार ना, भरपूर ते सगळं घेऊन प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये साठवून ठेवा. मोठं भंडार बनवा, साठवून ठेवा. नंतर 7 वर्ष दुष्काळमध्ये हे अन्न तुम्हाला उपयोग येईल. तुमचा देश दुष्काळमध्ये मरणार नाही. राजानं म्हटलं, अरे बाप रे. मग राजा काय म्हणतो, उत्पत्ती 41, 38 आणि 39, जेनेसिस 41, 38, 39, उत्पत्ती 41, 38 आणि 39 वचनामध्ये. तेव्हा फारो राजा आपल्या सेवकांना म्हणाला, ज्याच्या ठायी देवाचा आत्मा आहे असं या पुरुषासारखा आपल्याला दुसरा कोणी आढळेल काय, आणखीन कोण शोधून भेटणार काय. मग फारो योसेफला म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टीचे ज्ञान करून दिले आहे, त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरं कोणी नाही. देवाने तुला काय दिले, ज्ञान दिले आणि त्या अर्थी एवढं चतुर आणि शहाणा तू आहे. कारण आपण काय पाहिलं, पहिलं युसुफबरोबर परमेश्वर होता आणि त्यानंतर त्याला राजाचं समोर ज्ञान दिलं आणि कृपादृष्टी भेटली. ज्ञानी बनवलं आणि कृपादृष्टी दिलं. तसंच हा तर एक कैदी आहे, एक गुलाम आहे. आणि याला बघून राजा असं कसं म्हणतो, तुझ्यासारखं कोणी नाही. कारण देवाने त्याला ज्ञान दिलं. देवाचा आत्मा युसुफबरोबर होता. नंतर राजाने काय केलं, मग आपण पाहिलं ना, प्रेषिताची कृती 7:10 तिसरी गोष्ट काय घडलं. प्रेषिताची कृती 7:10. पहिलं, देव युसुफबरोबर होता. दुसरं, देवाने सगळे संकटातून सोडवलं. किती संकट होतं त्या जीवनामध्ये, सर्व संकटातून सोडवले. आणि राजा दृष्टीने कृपापात्र पण याने केलं. नंतर फारोने त्याला मिस्र देशावर आणि आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले. आता उत्पत्ती 41 त्याचं वचन 41, 42 पाचा पर. उत्पत्ती जेनेसिस 41 verse 41 and 42. उत्पत्ती 41 अध्याय. फारो योसेफला आणखी म्हणाला, हे पहा, तुला मी अवधिया मिस्र देशावर नेमतो. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून युसुफाच्या बोटात घातली आणि त्याला तलम दागाची वस्त्रे लेववली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. पुढे, मग त्याला आपल्या मागच्या
रथात बसवले आणि मुजरा करा असे ते त्याच्यापुढे ललकारते चालले. या प्रकारे त्याने त्याला अवध्या मिस्र देशावर नेमले. पुढं वचन, फारो युसुफाला म्हणाला, मी फारो खरा, पण तुझ्या हुकुमाशिवाय अवध्या मिस्र देशात कोणी हात किंवा पाय हलवणार नाही. संपूर्ण मिस्र देशामध्ये राजा बनवला त्याला. आणि 40 वचन पाहतो, वर्स 40, तर तू माझ्या घराचा अधिकारी हो, तुझ्या आज्ञाप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. राजासनापुरताच काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा. अहो, सिंहासनामध्ये तुझ्यापेक्षा मोठा राजा असणार. माझ्या देवाने म्हटलं ना, राजाच्या घराच्या आणि संपूर्ण देशाच्या देवाने अधिकारी बनवला. तो देव आज पण जिवंत आहे. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, देव तुमच्यावर असायला पाहिजे. असं वागा की देवाची आवडची गोष्ट करा, देव सदैव तुमच्याबरोबर असणार. वाईट करू नका, वाईट बोलू नका, खोटं लबाडी बोलू नका, कोणाला लुटू नका. देव तुमच्याबरोबर असणार. युसुफाचा जीवन पवित्र होता म्हणून देव त्याच्याबरोबर होतं. तुमचं जीवन पवित्र राहायला पाहिजे. पवित्र कसा हो? 2000 सालीपूर्वी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. देव मानव म्हणून आला आणि सर्व मानवाच्या पाप आपल्या अंगावर घेतलं. वधस्तंभावर किल्ल्याला गेला, त्यांनी रक्त वाहिली, तो मेला, गाडीला गेला आणि तिसरा दिवस तो जिवंत उठला. येशू आज पण जिवंत देव आहे आणि त्याच्या रक्ताने तुमचं सर्व पाप धुवून टाकेल आणि तुम्हाला पवित्र बनवेल. एकच देव आहे. मानवाच्या पापाकरिता आपला जीवन दिला, जीव दिला आणि मानवाला पवित्र करण्यासाठी आपल्या पवित्र रक्त त्यांनी वाहिलं. जगामध्ये सगळ्यांनी पाप केलेले, सगळे ज्यांना आपण देव म्हणतो, देव माणूस म्हणतो, त्यांच्या जीवनातसुद्धा चुकी आहे, पाप आहे. पण येशूमध्ये काही पाप नाही. म्हणून त्याने आपलं रक्त वाहिलं की तुम्हाला आणि मला पापापासून मुक्ती भेटावं आणि एक पवित्र जीवन भेटावं. येशूकडे आपले पाप सगळं कबूल करा, तो तुम्हाला क्षमा करेल, तुम्हाला पवित्र करेल. मग देव तुमच्याबरोबर राहील. पवित्र असताना तुमचं जे काय संकट आहे, सर्व संकटातून देव तुम्हाला सोडवेल. युसुफाला सर्व संकटातून शेवटी काय झालं माहिती आहे का? दुष्काळ आला. फक्त मिस्र देशामध्ये नाही, संपूर्ण जगामध्ये आला. आता याकूब आणि त्याच्या मुलं राहणारे गाणा देशामध्ये बी दुष्काळ पडला. याकोबाचे भाव आले, मिस्र देशामध्ये अन्न आहे, घ्यायला पाहिजे, तर येऊन युसुफासमोर खाली पडले, म्हणता आम्हाला वाचवा, आम्हाला दाणे द्या. त्याने युसुफाला ओळखलं नाही, कारण युसुफ तर आता राजाचं वस्त्र घातलेलं आहे. त्याने तर त्याला लंगोट बांधून पाठवले होते. त्यांची कल्पना होती युसुफ असा होणार. आणि युसुफाने पण त्यांना ओळखलं. ओळखून त्याचं स्वप्न त्याला आठवण आलं. देवाने स्वप्न दिलं होतं, आता माझ्या भाव माझ्या पुढे आले, आता माझ्या वडील, माझ्या घरातले सगळे लोक येणार, त्याला माहीत होतं. नंतर युसुफाने भावांना माफ केली. भावांना, वडिलांना सगळ्यांना घेऊन मिस्र देशाची पालनपोषण केली. त्यांनी चांगलं केलं. त्या लोकांनी वाईट केलं, पण युसुफाने त्यांना चांगलं केलं. आणि राजासमोर आमचे बोले परीक्षा लिहिलेले आहेत, लिहित आहेत, त्यांना देवबापा ज्ञान देणार. आणि तुम्हालासुद्धा या देशामध्ये देवबापा तुम्हाला उंच करणार. युसुफाला पराया देशामध्ये कसं देवबापाने मोठं पद देऊन त्याचा आदर सन्मान केला, तुम्हाला पण आदर सन्मान करणार. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, धन्यवाद प्रभू, युसुफाबरोबर तू होता, कारण युसुफ देवाच्या आवडीचं जीवन, एक पवित्र जीवन त्याचं जीवन होता प्रभू. आज पण जे कोणी म्हणतात येशू माझ्या पाप क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला पवित्र कर, त्या सर्वांना स्पर्श कर प्रभू. त्यांच्या मनाला सर्वाला स्पर्श कर. आता आपण केलेलं सर्व पाप तू क्षमा करून टाक, कारण सर्व पाप तू आपल्या अंगावर घेतलेलं आहे. जे पवित्र रक्त क्रूसामध्ये वाहिले होते, त्या रक्ताने त्यांना शुद्ध कर, मनाला शरीराला शुद्ध कर प्रभू. आजपासून युसुफासारखं तू यांच्याबरोबर राहा आणि यांना
धीर दे, धाडस बांध, त्यांच्या मनात सगळं भीती काढून टाक प्रभू. आणि त्यांना आणि आता परीक्षा लिहिणाऱ्या सर्व मुलींना चांगलं ज्ञान दे प्रभू. युसुफाला दिलं होतं आणि परीक्षाचा मार्क येताना त्यांना सर्व अधिकाऱ्याच्या डोळ्यामध्ये दयादृष्टी भेटू दे, चांगला मार्क मिळू दे, गुण मिळवू दे. दे बापा, वचन ऐकणारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय उन्नती पाहिजे, काय त्यांना आधार समान पाहिजे, कुठलं उंच पद पाहिजे, तू देणारा परमेश्वर आहे. कारण परमेश्वर आपल्या आवडणाऱ्यांना सगळं काय करतो प्रभू. तुझ्या आवडणार आहे, सर्व लोक तुझं वचन ऐकलेलं आहे. प्रत्येक जीवनामध्ये दे बापा, तू एक उन्नती दे प्रभू राजा, उन्नती दे. जे सरकाराच्या नोकरीसाठी परीक्षा लिहिलेलं आहे ते उत्तीर्ण होऊ दे प्रभू. चांगला मोठं पद भेटू दे प्रभू. जिथं कुठे कामाला आहे त्यांना पदोन्नती भेटू दे. प्रत्येकांना आशीर्वाद कर. प्रत्येक घराला प्रत्येक कुटुंबियाला त्यांच्या दरिद्रातून बाहेर काढून त्यांना चांगल्या स्थितीमध्ये आण प्रभू राजा. कारण तू आम्हाला आशीर्वाद करणारा परमेश्वर आहे. आमच्या गरिबी बदलून आम्हाला सुखी जीवन देणारा परमेश्वर आहे. प्रत्येकांना दे आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. परमेश्वर मला आशीर्वाद करो. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटू. गॉड ब्लेस यू. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकॉस्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 9323424695.